Good morning, dear students. Today we are going to learn subject maths, lesson 14, banks and simple interest. पहा, सगळ्यात पहिले आपण बँक म्हणजे काय ते समजून घेऊया. मुलांनो, तुमच्या आसपास ऑफिसेस तुम्ही नेहमीच पाहत असता. हे चित्रसुद्धा अशाच एका ऑफिसचे आहे. सांगा बरं कशाचं आहे? अगदी बरोबर, बँकेचं. या चित्रात बँकेचं ऑफिस दाखवलं आहे. या ऑफिसमध्ये कोणतं काम केलं जातं? तर पैशांची देवाणघेवाण केली जाते. आजच्या आपल्या दैनंदिन व्यवहारात पैशांचे स्थान फार महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांचा उपयोग करावा लागतो. हा पैसा सुरक्षित राहावा अशी सर्वांचीच इच्छा असते. तसंच आपल्याजवळ असलेल्या पैशात वाढ व्हावी हेही आपल्याला वाटत असतं. पैशांचे व्यवहार सुरक्षित व पारदर्शी होण्यासाठी बँक हे एक महत्त्वाचे साधन आहे. अशा या बँकेची आणि तिच्या व्यवहारांची माहिती आता आपण घेणार आहोत. A bank is a government recognized organization that carries out transaction of money. It is a financial organization. Finance relates to money. म्हणजे मुलांनो, बँक ही पैशांचे व्यवहार करणारी एक सरकारमान्य संस्था आहे. फायनान्स म्हणजे पैसा. ती पैशांचे व्यवहार सांभाळते म्हणून तिला फायनान्शियल ऑर्गनायझेशन असे म्हणतात. चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला आपल्याला वेगवेगळे व्यवसाय, नोकरी, मजुरी करणारे लोक दिसतात. हे सर्व लोक मेहनत करून पैसा कमवतात आणि हा पैसा सर्वांनी काळजीपूर्वक खर्च केला पाहिजे. आपण भविष्यामधील गरजांसाठी म्हणजेच मुलांचं शिक्षण, घराचे बांधकाम, व्यवसाय, शेती या गोष्टींसाठी पैशांची बचत करतो. नियमितपणे बचत करण्याची आपल्याला सवय असलीच पाहिजे, कारण हीच छोटी बचत पुढे जाऊन मोठी रक्कम बनते आणि आपल्याला त्याचा कधीही उपयोग करता येतो. ही बचत जर आपण बँकेमध्ये केली तर आपला पैसा सुरक्षित तर राहतोच, शिवाय त्या पैशांमध्ये वाढ देखील होत जाते. म्हणजेच बँकेतील आपल्या सेव्हिंगवर बँकेकडून आपल्याला व्याज मिळते आणि आपल्या उत्पन्नात वाढ होते. बँकेमध्ये वेगवेगळे उपक्रम चालतात. बँक खाते उघडणे, बँकेत पैसे जमा करणे, बँकेतून पैसे काढणं, बँकेच्या लॉकरमध्ये दागिने किंवा महत्त्वाचे कागदपत्रे ठेवणे, आपले पैसे दुसऱ्याच्या बँक खात्यात पाठवणं, वेगवेगळ्या प्रकारच्या बचती करणं म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट एक्सेट्रा. तसंच घरासाठी, वाहनांसाठी कर्ज घेणं अशा सर्व प्रकारचे व्यवहार बँकेत रोज चालतात. पण मुलांनो, आता तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की इंटरनेटच्या मदतीने आणि इंटरनेट बँकिंगने तुम्ही यातील बरेचसे व्यवहार घरी बसूनच करू शकता. त्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन रांगेत उभं राहण्याची गरजच नसते. चला, आता आपण बँकेच्या संदर्भात अजून काही माहिती घेऊ. बँक अकाउंट. बँकेचे व्यवहार करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकेमध्ये आधी आपलं अकाउंट उघडावं लागतं. आपण बँकेमध्ये जेव्हा खातं उघडण्यासाठी जातो त्यावेळेस आपल्याला काही कागदपत्रे बँकेला द्यावी लागतात. ती कोणकोणती कागदपत्रे असतात ते पहा. पहिलं आहे प्रूफ ऑफ रेसिडेन्स आणि दुसरं प्रूफ ऑफ आयडेंटिटी. बघा पहिलं, प्रूफ ऑफ रेसिडेन्स. बँकेसोबत व्यवहार करताना बँकेच्या बऱ्याच योजना आपल्या पत्त्यावर पाठवल्या जातात. शिवाय खाते उघडल्यानंतर बँकेकडून काही कागदपत्रेही आपल्या पत्त्यांवर पाठवली जातात. त्यामुळे आपला बरोबर पत्ता बँकेकडे असावा लागतो. आता हा पत्ता खरा आहे की नाही हे चेक करण्यासाठी बँकेला आपल्या नावाचे किंवा आपल्या घरातील कुटुंब प्रमुखाचा पुरावा सादर करावा लागतो. मग त्यामध्ये रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल, डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा आयडेंटिटी कार्ड यापैकी द्यावं लागतं. सेकंड आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटी. ज्याप्रमाणे आपण बँकेला राहण्याचा पुरावा सादर करतो त्याचप्रमाणे आपल्याला आपण भारतीय नागरिक आहोत याचा पुरावा म्हणजे आपल्या ओळखीचा पुरावा देखील द्यावा लागतो. यामध्ये आधार कार्ड, वोटर आय डी, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा एनी अदर प्रूफ याशिवाय अशा कोणत्याही एका व्यक्तीचा संदर्भ बँकेला द्यावा लागतो ज्याचं त्या बँकेमध्ये अकाउंट आहे, म्हणजे तो त्या बँकेचा आधीपासून अकाउंट होल्डर म्हणजेच खातेदार आहे. आता नेक्स्ट बघणार आहोत अकाउंट्सचे दोन टाईप, सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट.
पहिलं आहे सेविंग अकाउंट. सर्वांना बचतीची सवय लागावी म्हणून बँकेत बचत खाते उघडण्याची सोय असते. या खात्यामध्ये आपल्या जवळची रक्कम जमा झाली असेल ती आपण बँकेत भरू शकतो आणि जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपण ती रक्कम बँकेतून काढूही शकतो. आपण जी रक्कम बँकेत जमा करतो त्यावर बँक आपल्याला 4% ते 6% व्याज देते. समजा आपण बँकेत 100 रुपये जमा केले तर 6% प्रमाणे बँक आपल्याला त्यावर अधिक 6 रुपये देते. म्हणजेच आपल्या खात्यात एकूण 106 रुपये जमा होतात. आपण बँकेत आपले बचत खाते उघडतो तेव्हा आपण त्या बँकेत सभासद झालो आहोत. याचा पुरावा म्हणून बँक आपल्याला त्या बँकेचं पासबुक, चेकबुक, ATM कार्ड, मोबाईल बँकिंग, SMS बँकिंग, इंटरनेट बँकिंग या सर्व सुविधा देते. आता नेक्स्ट आहे करंट अकाउंट. या खात्यातून आपण कितीही वेळा पैसे काढू शकतो, पण या खात्यातील पैशांवर व्याज मात्र मिळत नाही. कोणीही उद्योजक किंवा स्वतःच्या मालकीचा व्यवसाय करणारे, भागीदारीतील व्यवसाय करणारे, सार्वजनिक अथवा खाजगी कंपन्या बँकेत आपले चालू खाते उघडू शकतात. हे खाते उघडण्यासाठी पत्ता आणि ओळखीच्या पुराव्यासोबत व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र, भागीदारी करार हे पुरावेही सादर करावे लागतात. आपल्याला अजून व्याज मिळावा त्यासाठी आपण फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट अशा स्कीमसुद्धा वापरू शकतो. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये बँकेमध्ये आपण ठराविक मुदतीसाठी पैसे ठेवू शकतो. अशा खात्यास फिक्स्ड डिपॉझिट म्हणतात. यामध्ये व्याज जास्त मिळतं. आणि रिकरिंग डिपॉझिट म्हणजे बँकेत एक विशिष्ट रक्कम प्रत्येक महिन्याला एका विशिष्ट कालावधीपर्यंत जमा करावी लागते. हा कालावधी साधारणतः 1 ते 5 वर्षांचा असतो. पाहता नेक्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचं कॅल्क्युलेशन. बँक आपल्या अकाउंट होल्डरला पैसे ठेवण्याबद्दल काही रक्कम मोबदला म्हणून देते किंवा एखाद्याने बँकेतून कर्ज घेतले तर त्याच्याकडून मोबदला म्हणून त्या रकमेवर काही रक्कम आकारते. अशा रकमेलाच व्याज असे म्हणतात. व्याज म्हणजे इंटरेस्ट. तसंच बँकेत ठेवलेला किंवा बँकेकडून कर्जदारास दिलेल्या रकमेला प्रिन्सिपल असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, समजा विजयने बँकेमध्ये एका वर्षासाठी 50,000 रुपये ठेवले म्हणजे 50,000 हे काय झालं? प्रिन्सिपल. तसंच आपण बँकेत ठेवलेल्या पैशांवर किंवा बँकेतून घेतलेल्या कर्जावर व्याज आकारताना एक रेट ठरवला जातो. हा व्याजाचा दर प्रत्येक 100 रुपयांवर दिला किंवा घेतला जातो. हा रेट किती काळासाठी आहे हे त्यात ठरवलं जातं. व्याजाचा रेट PCPA असं आपण जेव्हा वाचतो तेव्हा त्याचा अर्थ % पर ॲनम असा असतो. म्हणजे प्रत्येक वर्षासाठी दर 100 रुपयाला द्यायचे व्याज होय. आणि बँकेत ठेवलेली रक्कम किंवा बँकेतून कर्ज म्हणून काढलेली रक्कम म्हणजेच प्रिन्सिपल ही किती कालावधीसाठी वापरली जाते त्या कालावधीस पिरियड असे म्हणतात. कळलं सगळ्यांना? बघा आता नेक्स्ट सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्टची आकारणी ही एका वर्षासाठी असते. एका वर्षापेक्षा जास्त कालावधीची आकारणी आपल्याला काढायची असेल तर ती आकारणी जास्त गुंतागुंतीची असू शकते आणि ही काही वेळा सिंपल इंटरेस्टपेक्षा वेगळी असते. कळलं सगळ्यांना इथपर्यंत? चला आता आपण काही एक्झाम्पल्स बघू. Vinita deposited ₹15,000 in a bank for 1 year at an interest rate of 7 PCPA. How much interest will she get at the end of the year? विनीताने 7 PCPA दराने बँकेत 15,000 रुपये एका वर्षासाठी ठेवले तर तिला वर्ष अखेरीस किती व्याज मिळेल हे आपल्याला काढायचं आहे. पहा त्याचं सोल्युशन. या एक्झाम्पलमध्ये विनीताने 15,000 रुपये डिपॉझिट म्हणून बँकेत ठेवले म्हणून प्रिन्सिपल झाले 15,000 आणि किती वर्षासाठी ठेवले? एका वर्षासाठी. म्हणजे पिरियड किती झाला? एका वर्षाचा. जर
तिचा प्रिन्सिपल वाढला तर रेट ऑफ इंटरेस्ट पण वाढेल. पण 100 रुपयासाठी 7 रुपये व्याज मिळेल तर 15,000 रुपयांसाठी किती हे आपल्याला काढायचं आहे. पहा, सगळ्यात पहिले आपण प्रिन्सिपल, पिरियड आणि रेट ऑफ इंटरेस्ट लिहून घेऊ. प्रिन्सिपल इक्वल टू ₹15,000. टाईम म्हणजेच पिरियड 1 इयर. रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे? 7 PCPA. आता आपल्याला 15,000साठी किती इंटरेस्ट काढायचा आहे. हे काढण्यासाठी आपण ₹15,000 वर मिळणारे व्याज x रुपये मानू. लेट द इंटरेस्ट ऑन ₹15,000 बी ₹x. मग आपल्याला इक्वेशन काय मिळतं? x अपॉन 15,000 इक्वल टू 7/100. इक्वेशन्स कसे सॉल्व करायचे हे माहिती आहे तुम्हाला. दोन्ही साईडला काय करणार आता आपण? 15,000नी मल्टिप्लाय. x अपॉन 15,000 इंटू 15,000 इक्वल टू 7/100 इंटू 15,000. मग x इक्वल टू 7 इंटू 150 किती येतं? 1050. म्हणजे किती रुपये इंटरेस्ट मिळेल विनीताला? 1050. Therefore, Vinita will get an interest of ₹1050. ओके. चला आता आपण प्रॅक्टिस सेट 35 पाहू. त्यातलं आपण थर्ड एक्झाम्पल पाहू. Ahmad Chacha borrowed ₹25,000 at 12 PCPA for a year. What amount will he have to return to the bank at the end of the year? अहमद चाचांनी बँकेमधून 25,000 रुपये कर्ज घेतले. व्याजाचा पर्सेंट पर ॲनम 12 असल्यास एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील हे आपल्याला काढायचं आहे. पहा, लक्ष द्या. सोल्युशन. अहमद चाचांनी 25,000 रुपये बँकेकडून घेतले म्हणजे 25,000 हे काय झालं? प्रिन्सिपल. आणि कुठल्या रेटनी? 12 PCPA. आणि किती वर्षासाठी? एका वर्षासाठी. म्हणजे प्रिन्सिपल आहे 25,000, त्याचा टाईम 1 वर्ष आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 12 PCPA. आता 25,000साठी किती इंटरेस्ट हे आपल्याला काढायचं आहे. पहा मग, हिअर प्रिन्सिपल इक्वल टू 25,000, टाईम 1 इयर आणि रेट ऑफ इंटरेस्ट 12 PCPA. मग लेट द इंटरेस्ट ऑन ₹25,000 बी ₹x. 25,000वरचा इंटरेस्ट आपण x मानू. मग आपल्याला काय इक्वेशन मिळणार? x अपॉन 25,000 इक्वल टू 12/100. आता आपण हे इक्वेशन सॉल्व करू. x अपॉन 25,000 इंटू 25,000 इक्वल टू 12/100 इंटू 25,000. मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 25,000. किती येईल? x इक्वल टू 12 इंटू 250 म्हणजेच 3,000 एक्सची व्हॅल्यू. म्हणजे आपला इंटरेस्ट किती आला? 3,000 रुपये. 3,000 रुपये त्यांना एक्स्ट्रा द्यावं लागतील 25,000वर. मग टोटल अमाऊंट काढू आता आपण. तेच आपल्याला विचारलं आहे. अमाऊंट इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे? 25,000 आणि त्यावरचा इंटरेस्ट 3,000. 25,000 प्लस 3,000 इक्वल टू 28,000.
28,000. म्हणजे एकूण अहमद चाचांना 28,000 रुपये बँकेला द्यावे लागतील. देअरफॉर करून आन्सर, अहमद चाचा will have to return rupees 28,000 to the bank. कळलं? चला नेक्स्ट एक्झाम्पल बघू. पहा नेक्स्ट एक्झाम्पल. किशनराव wanted to make a pond in his field. He borrowed rupees 35,250 at 6 PCPA from a bank. How much interest will he have paid to the bank at the end of the year? एक पॉन्ड तयार करण्यासाठी किशनरावांनी बँकेकडून 35,250 रुपये 6% पर ॲनम दराने एका वर्षासाठी घेतले. तर त्यांना वर्ष अखेरीस बँकेला किती रुपये व्याज द्यावे लागेल हे आपल्याला काढायचं आहे. पुन्हा तसंच 35,000 रुपये त्यांनी घेतले म्हणजे प्रिन्सिपल काय झालं 35,000. प्रिन्सिपल इक्वल टू 35,250. किती वर्ष 1 वर्ष, 1 इयर, म्हणजे टाईम काय झाला एका वर्षाचा. रेट ऑफ इंटरेस्ट कुठल्या इंटरेस्टने घेतले 6 PCPA 6% पर ॲनम. आपल्याला आता इंटरेस्ट काढायचा आहे पहिले. मग काय येणार, लेट द इंटरेस्ट ऑन रुपीज 35,250 बी रुपीज एक्स. त्याला आपण एक्स कन्सिडर करू पहिले. मग इक्वेशन देन एक्स अपॉन 35,250 इक्वल टू 6 अपॉन 100. 35,250 नी मल्टिप्लाय करू दोन्ही साईडला इक्वेशनच्या. 6 अपॉन 100 इंटू 35,250 एक्स इक्वल टू 6 इंटू 3,525 अपॉन 10. एक्सची व्हॅल्यू किती आली 2,115. एक्स काय होता इंटरेस्ट. मग इंटरेस्ट किती आला 2,115. म्हणजे किशनरावांना किती रुपये बँकेला पे करावं लागेल इंटरेस्ट 2,115. Therefore, Kishanrao will have to pay rupees 2,115 as interest to the bank. कळलं एक्झाम्पल सगळ्यांना. फर्स्ट आणि सेकंड सॉल्व करून पहा. चला, थँक्यू.